भाव तू असं बोलायला लागला तर कसं काय व्हायचं भाव? काय काढतोय मुद्दा आहे बाबू आज 20 मार्च 2025 98 वर्ष झालेली आहेत या सत्याग्रहाला। या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केलेला आहे। इथल्या पशु पक्षी जनावरांना पाणी मिळण्याचा अधिकार होता, हक्क होता, परंतु आम्ही माणसं असून आमच्या माणसासारख्या मानवाला या ठिकाणी पाणी मिळायचा अधिकार हक्क नव्हता। या हक्कासाठी बाबासाहेबांनी लढा उभा केला। या 44 सत्याग्रह इतिहासामध्ये याची फार सुवर्णाक्षर नोंद झालेली आहे आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी या दिवसाला बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याला अभिनंदन ठिकाणी येत असतो आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला हा पाण्याचा संघर्ष, हे पाणी पेटवलं असं म्हणतो आपण, हे आमच्या दृष्टीने समानतेचा लढा होता, जाती विरहित लढा होता। आम्ही माणसं आहोत, हे पाणी पिऊन आम्ही अमर होणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं लोकांना की आपण हा लढा त्या सुवर्णवादी लोकांनी विरोधी लोकांनी आम्हाला हा पाण्याच्या हक्कापासून वंचित ठेवलं होतं अस्पृश्य म्हणून, परंतु बाबासाहेबांनी यानंतर केलेला लढा तो फार इतिहासात गाजलेला आहे, देशभर गाजलेला आहे, त्याची नोंद घेतलेली आहे आणि जास्त काही बोलणार नाही, बराच वेळ झालेला आहे। माझ्याबरोबर माझे सहकारी अरुण मोरे सर आहेत, जे गट क्रमांक 20चे गटप्रतिनिधी आहेत, असं अध्यक्ष आहेत। तरी आपण या ठिकाणी आवर्जून यायला पाहिजे आणि या तळाचा सत्याग्रह त्याची आठवण करून आम्ही आमच्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे। त्याला पूर्णपणे दूषित आहे, दुसरं समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे। त्या तळ्याचं पाणी गोड करायचा प्रयत्न करीत नाही, हे पाणी लोकांच्या उपयोगात देण्यासारखं पाणी आहे, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत। इथल्या प्रशासनाने, इथल्या नगरपालिकेने चांगली व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे। आमच्या 3-3 किलोमीटर अंतरावरती गाड्या उभ्या असतात, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना चालताना त्रास होतो, त्याची दखल याचा सरकारने घ्यावी अशी आमची विनंती आहे। जय भीम। जय भीम। जय भीम। सर्वांना क्रांतिकारक जय भीम। आजची जी परिस्थिती आहे, आजचा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले गेलेला दिवस आहे। बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे रोहिणी नदीच्या पाण्यावरून तंटा निर्माण झाला आणि तथागताने मानवी सुख कशामध्ये आहे हे शोधण्यासाठी ते निघाले, ती साक्ष होती रोहिणी नदीचं पाणी। त्याच रोहिणी नदीच्या पाण्याला साक्ष ठेवून आज बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या समोर लेण्या आहेत, त्याच त्यांच्या गुरुला साक्ष ठेवून
येऊन या पाण्याला जणू काही आग लावली आणि सांगितलं की पाण्याचा हक्क हा सर्वांसाठी आहे. ते निसर्गाचं पाणी आहे, ते कोणा एकाचं नाही. त्या पाण्यावर सर्वांचाच हक्क आहे. जर का पूर्वी त्या पाण्यावर पशुपक्ष्यांचा हक्क असेल तर मानवाचा का नाही, हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं. आणि निसर्ग हा सर्वांचा आहे, कारण निसर्गच मुळात बुद्ध आहे आणि बुद्ध सर्वपरी आहे. सांगण्याचा मुद्दा जसं काय आता मोहिते साहेबांनी सांगितलं की हे पाणी जे आज आम्ही तलावामधलं पाणी बघतोय, एक वेगळाच रंग निर्माण झालेला आहे. जणू काही पाणी लोक भावनेने हातामध्ये घेतात, परंतु त्याची स्वच्छता नाही आहे. आम्हाला वाटतं की बाबासाहेबांनी उंजळीने पाणी प्यायले, ते आम्हाला वाटतं की आम्ही येऊन त्या उंजळीने तेच पाणी प्राशन करावं, परंतु ते होत नाही, कारण पाणी खूप खराब आहे. आम्ही भावनिक जाणार नाही, आम्ही विज्ञानवादी लोक आहोत, आम्ही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. परंतु जे पाणी आज इथे आल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो, ज्या पाण्यापासून आम्ही वंचित होतो, ते पाणीच आज आम्ही हातात घेतल्यानंतर तो दिवस आठवतात आम्हाला की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे. सर प्लीज प्लीज. म्हणून एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या पद्धतीने हे पाणी सर्वांसाठी मुक्त झालेले आहे, त्या पद्धतीने महाबोधी महाविहार जे बिहारमध्ये आहे, ते महाविहार देखील आमच्या बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे, ही शासनाला आमची विनंती. जय भीम. जय भीम. धन्यवाद. चला चला ये बाटली बघ. ग्रुप फोटो तुमचा. मी वरती बघतोय सर्वांना. आमचा काढ ना इकडून सेल्फी घ्या इकडे बघ. आपलं फोटो मोबाईल कुठं आहे? लोकांना गर्दीच नाही. आम्ही आज 20 मार्च रोजी महाडच्या 14 तल्यावर आम्ही या तल्याचे पाया पडायला आलो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे हे 14 तल्याचं पाणी आमच्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचं पाणी प्यायला परमिशन नव्हती. आम्हाला इथे जनावरांना पाणी प्यायला परमिशन होती, पण आम्हाला कोणत्याही प्रकारची परमिशन नव्हती. पण आंबेडकरांनी आम्हाला जे इथे 14 तलाचं पाणी टाकण्याची परमिशन दिली आणि इथे आम्हाला माणूस म्हणून आमची ओळख दाखवली. हे सर्वात मोठं आमच्यासाठी अचिव्हमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्यासाठी हे 14 तलाचं पाणी आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आम्ही त्याच्या हात जोडून प्रार्थना करतो आमच्या लोकांसाठी.
आणि आम्ही तुम्ही पण मी बस स्टॉपवर नाव आहे आम्ही तिथे स्टँडवरती चला महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवनामप्रिय राजसम्राट अशोक विश्वरत्न विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तीव्र अभिवादन करून आजचा ऐतिहासिक दिवस आहे महाडचा सत्याग्रह. आपण प्रत्येक वेळेस बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक 18 गट क्रमांक 20 अंतर्गत धम्मप्रचार कमिटी धम्मदिना महिला महासंघ हे सर्वजण आपले स्वतःच्या स्वखर्चाने या महाडच्या सत्याग्रहाला अभिवादन करण्यासाठी येत आहे. आपण दरवर्षी येतो. सन्माननीय गट क्रमांक 18चे गटप्रतिनिधी अशोक मोहिते साहेब आपल्यासोबत आहेत. तरी देखील हा संपूर्ण 2 बस आपण या 2 बसचं नियोजन केलं आणि खऱ्या अर्थानं अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि तुम्ही आपल्या घरी पोचेपर्यंत संपूर्ण देखभाल सन्माननीय आमचे बंधू अरविंद जाधव साहेब तसेच LP माडिक साहेब आणि विशेष सहकार्य अडसूळ मॅडम या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि अगदी म्हणजे मेहनत अशी की सकाळीची चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं पुन्हा तुम्हाला खाऊ आणि चहा देईपर्यंत संपूर्ण व्यवस्था या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. असं नाही की काही चुकीचं मला नाही वाटत झालेलं आहे. आपण व्यवस्थित गेलो, अभिवादन केलं चौधार तळ्यावर आणि आपण सुखरूप प्रवास परतीचा करत आहोत. तर असं सहकार्य, कारण असे कार्यकर्ते असणं गरजेचं आहे तरच एखादी गोष्ट सहजागती साध्य होते. मी आपल्या संपूर्ण या टीमच्या वतीनं जाधव साहेबांचे LP महाडिक अडसूळ मॅडम आणि मोहिते साहेब या सर्वांचं मी गटाच्या वतीनं विशेष आभार मानतो. आणि विशेषतः आपण दुपारी जेवणासाठी उतरलो त्या कुटुंबाचा देखील मी गटाच्या वतीने आभार मानतो. मोरे साहेब आहेत. तर पुन्हा पुढच्या वर्षी देखील आम्हाला चांगलं सहकार्य करा ही विशेष विनंती देऊन ह्या नोटवर मी थांबतो. नमोबुद्धाय. जय. उद्या रात्री 8 वाजता आपण या चौथऱ्याला भेट दिलेली आहे. चांगल्या प्रकारे आपण स्नेहभोजन गेलेलं आहे. या सर्व घटनांचा साक्षीदार आपण आहोत आणि त्या कव्हरेज सचिन मचंड यांनी केलेलं आहे. कव्हर सर्व ते त्यांचं YouTube चॅनल आहे समीक्षा सोशल मीडिया. या मीडियाला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या प्रकारे त्यांना प्रोत्साहन द्या. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आमच्या याच्यात काही श्रेय नाही एवढं तितकं अरविंद साहेब यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. सकाळी 3 वाजता उठले आहेत. त्याबरोबर गेले 10-15 दिवस त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे बसची बुकिंग असेल, जेवणाची बुकिंग असेल आणि त्याबरोबर लागणारं साहित्य असेल सर्व त्यांनी मॅनेज केलेलं आहे. आम्ही फक्त नाममात्र आहोत. आमच्या अशी मॅडम असतील, मी असेल की आमचे LP माडिक यांनी सुचवलं आम्हाला की आपण ह्यावर्षी जायचं मोदी साहेब तुम्ही तयारी करा आणि त्या पद्धतीने आम्ही त्या सूचनांचं पालन केलेलं आहे. अरुण मोरे सरांनी यावेळेस त्यांचं महाराष्ट्र इंडिया असताना पण ऑफिसमध्ये खूप त्यांना काम असतं. ते ऑडिटर आहेत. त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, एक जागा घेतलेली आहे. त्यांचे आभार. आणि माझ्याबरोबर माझे सहकारी असलेले कल्पेश गमरे, प्रभाकर मोहिते यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि कदम यांनी सुद्धा मदत केली आहे. आमचे किशोर कदम साहेब यांनी मदत केली आहे आणि आपण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आमच्या टीमला. त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि नितीन सावंत हां एक्स्ट्रा तयारी देतात. नितीन सावंत आमच्या इथे कुठे आहेत? ते आम्हाला प्रत्येक वेळी ह्याच काय आमच्या इथे जे कार्यक्रम होतात सामाजिक धार्मिक त्या कार्यक्रम त्यांची सगळे असते, मदत असते, देणगी असते. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी आता परतीचा प्रवास सुखकर व्हावा आणि आपण घरी गेल्यानंतर एक दुसऱ्याला फोन करा पोचला की नाही याची काळजी घ्या. गुड नाईट. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. चलो.